Next type of inflammatory swelling is boil. Synonym of boil is furuncle. Furuncle means infection of hair follicle with Staphylococcus aureus. Causative organism is Staphylococcus aureus leads to this condition. It may be associated with perifolliculitis which may proceed to suppuration. Perifolliculitis म्हणजे मल्टिपल हेअर फॉलिकल्स ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी फ्युरेंकल होत असतात आणि इट स्टार्ट विथ अ पेनफुल अँड इंड्युरेटेड स्वेलिंग विच ग्रॅज्युअली एक्सटेंड. देअर विल बी ट्रिमेंडस टेंडरनेस विथ सराउंडिंग एडिमा. आफ्टर ए कपल ऑफ डे देअर विल बी softening at the center on the summit of which a small pus should appear. It may burst spontaneously, discharging greenish slough. After this, a deep cavity develops lined by granulation tissue which heals by itself. Boils are common on the back and neck. Furuncle of external auditory meatus is very painful as the skin is more or less attached to the underlying cartilage and there hardly remains any space for swelling to develop. So a great tension develops which leads to pain. Perianal boil when rupture forms sinus. Boil may lead to cellulitis, particularly in those persons whose immunity is less. Boil may also lead to infection of neighboring hair follicles where number of hairs or hair follicle are too many, leading to hydradenitis. Boil may lead to infection of regional lymph node also. म्हणजे आता याच्यातून सगळ्या याच्यातून फ्युरेंकल किंवा बॉईलमधून आपल्याला हे करायचं आहे की हेअर फॉलिकलचं इन्फेक्शन. आणि दुसरी गोष्ट त्यांनी कॉमन साईट सांगितलेली आहे, नेक आणि नेक. मी इतकं वाचलं तुम्हाला प्रश्न विचारले नेक आणि बॅक रिजन, नेक आणि बॅक रिजन. तर आपल्याला जेव्हा सगळ्यांनाच झालेलं आहे ही कंडिशन, सगळ्यांमध्ये झालेली असते, सगळेजण आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे कंडिशन. तुम्ही पहा एखादा पिंपल्स जेव्हा येतो तो पिंपल्स इथं पिंपल वेगळी गोष्ट आहे, ॲक्ने वेगळ्या याचं आहे, एंगेजमेंट होतात. पण पिंपल्स सारखं आपल्याला वाटतं तो पिंपल आहे, ॲक्ने आहे, पण तो ॲक्ने नसतो, तो बॉईलचा प्रकार आहे. आपल्या नोटच्या टीपला होतो, कधी कधी खूप रेडनेस येतो, कधी कधी कानात एक्सटर्नल ऑडिटरी मेटसमध्ये येतो आणि खूप पेनफुल असतो, धक्का लागला की दुखतो. आपल्याला वाटतं ते ॲक्ने आहे, बट दॅट इज नॉट ॲक्ने, दॅट इज अ टाईप ऑफ फ्युरेंकल ऑर बॉईल. नेकमध्ये वगैरे येतो तेव्हा आपल्याला इतकं जाणवत नाही. त्याचं कारण काय आहे की ह्या ठिकाणी सबक्युटेनियस टिश्यू भरपूर आहे आणि स्किन लूज आहे. बॅकवरी स्किन टफ आहे आणि लूज आहे, पण नाकाचा शेंडा आणि एक्सटर्नली ऑडिटरी मेटस या ठिकाणी जस्ट कार्टिलेज आहे, इथे पण आणि इथे. मग इथे जर ते स्वेल झालं, फ्युरेंकल म्हणजे खूप छोटंसं फॉलिकलचं इन्फेक्शन असते, म्हणून त्याचा एरिया जो असतो तो पण खूप छोटा असतो. म्हणून त्या ठिकाणी छोटंसं पश्चूल फॉर्म होते. 2 दिवसानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं पिवळं तोंड एकदम रेड होते, ते 2 दिवसात पिवळं त्याला तोंड येते. नंतर त्याच्यातून छोटी क्वांटिटी ऑफ पस निघते, पण त्याची डेप्थ खूप मोठी असते, आपोआपच हील होते. त्याच्यासाठी आपल्याला कुठली ट्रीटमेंट करावी लागत नाही. स्ट्रेप्टोकोकस ऑरियस हे त्याच्यासाठी इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम असते. तर आता हा इतका पेनफुल कास्ट नेक आणि बॅकमध्ये होऊन जातो, माहीत पण नाही होत, आपोआप सुकून जातो. पण जस्ट बिलो स्किन देर इज अ कार्टिलेज, त्याला डेव्हलप व्हायला, टेन्स व्हायला जागा नसते. म्हणून ही जी आपली सुपरफिशियल स्किन आहे तीच टेन्स होते. ती टेन्स झाल्यामुळे नर्व एंडिंग सेन्सिटिव्ह होतात आणि खूप पेनफुल होतं. कानात जेव्हा होतो तेव्हा तो खूपच पेनफुल. तर आपण हे ऑडिटरी एक्सटर्नल ऑडिटरी मेटसमधलं आणि नोजवरचं फ्युरेंकलच्या बाबतीत पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ॲक्झिलरी, आता पहिलेच सांगितलं इन्फेक्शन ऑफ हेअर फॉलिकल. ॲक्झिलामध्ये किंवा पेरियनल रिजनमध्ये सुद्धा बॉईल्स होऊ शकतात. पण त्याच्यामध्ये काय होते, मल्टिपल हेअर फॉलिकल त्या ठिकाणी जवळजवळ असल्यामुळे ते सगळं एकापासून दुसऱ्या हेअर फॉलिकलला दुसऱ्या एका जंकमध्ये ते इन्फेक्शन होते. ते पण आपल्याला डायग्नोज करणं
खूप महत्त्वाचं आहे. ॲक्झिला इज अ कॉमन साईट आणि पेरिॲनल रिजन इज ऑल्सो व्हेरी कॉमन साईट. पेरिॲनल रिजनमध्ये झाल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागते. इट मे कन्वर्ट इन टू सायनस ऑर फिशुला ऑल्सो. म्हणून ह्या 2 ठिकाणच्या गोष्टी. बॉईल मे लीड टू इन्फेक्शन ऑफ द रिजनल लिम्फ नोड. ॲक्झिलरी जेव्हा हे होतात बॉईल, मल्टिपल बॉईल होतात तेव्हा तिथल्या लिम्फ नोडसुद्धा इनलार्ज होतात. Then next type is carbuncle. It is a bigger form of boil and causative organism is again Staphylococcus aureus. This is due to infective gangrene of subcutaneous tissue where the infection has already spread. Generally, men above 40 years of age are sufferer and they are mostly diabetic. Carbuncle हा जनरली आपल्याला डायबिटिक पेशंटमध्ये पाहायला मिळतो आणि इट इज अ बिगर फॉर्म ऑफ बॉईल. बॉईलसारखेच सगळे लक्षण असतात. स्टेप्लोकोकस ऑरियसच हे असते, पण याच्यामध्ये काय असते, ड्यू टू धिस इन्फेक्शन गँग्रीन ऑफ सबक्युटेनियस टिश्यू. म्हणजे आपल्याला वरून दिसताना खूप छोटा भाग दिसतो बॉईलचा, पण ऑलरेडी सबक्युटेनियस टिश्यू जे असतात ते ऑलरेडी जास्त प्रमाणात गँग्रीनस चेंजेस त्याच्यामध्ये झालेले असतात. Common site of carbuncle, back, neck of the neck where the skin is coarse and the vitality of the tissue is less. म्हणजे नेकचा जो मागचा भाग असतो ज्या ठिकाणी सगळ्यात टफ स्किन असते, सगळ्यात जाड स्किन असते, त्या ठिकाणी कॉमनली कार्बनकल होतात आणि त्या ठिकाणी व्हायटॅलिटी ऑफ स्किन म्हणजे ब्लड सप्लाय हा त्या मानाने कमी असतो. म्हणून ह्या ठिकाणी होणाऱ्या गँग्रीनस चेंजेस त्या बॉडीमध्ये हे सुद्धा जास्त असतात आणि त्याच्यामुळे हिलिंगला प्रॉब्लेम होतो. द क्लिनिकल फीचर्स आर पेनफुल स्टिफ स्वेलिंग विच स्प्रेड व्हेरी रॅपिडली विथ मार्क इन ड्युरेशन. काल एवढीसा खुंची आली होती असं सांगतो पेशंट आणि 2 दिवसातच खूपच वाढला आणि खूपच दुखते आहे असं सांगते. द ओव्हरलाईन स्किन बिकम्स रेड, डस्की अँड इडिमॅटस. त्याच्या आजूबाजूची स्किन खूप रेड झालेली असते, त्याच्यामध्ये इन्फ्लमेशनही खूप झालेलं असते आणि ह्याच्या तुलनेत सेंट्रल पार्ट त्याचा खूप सॉफ्ट असतो. आजूबाजूनी टेंडर होऊन जाते, कडक होऊन जाते, पण ज्या ठिकाणी कार्बंकलची जी सेंटर पॉईंट असतो तो खूप सॉफ्ट असतो आणि त्याच्यात वसायकल्स असतात मल्टिपल. लेटर ऑन पश्यूल्स ॲपियर ऑन द सरफेस. म्हणजे आपल्याला हा जर भाग इतका दिसत असेल तर याच्यामध्ये हे जे आहेत ते वसायकल्स असतात. हे वसायकल्स कन्वर्ट इन टू पश्यूल्स. याच्यामध्ये एकदम पिवळं दिसायला लागते आणि सराउंडिंग एरिया इतका सगळा रेड, टेंडर आणि हार्ड बनून जातो आणि हा सेंटर पॉईंट सॉफ्ट असतो ॲज कम्पेअर टू दिस. खूप सॉफ्ट असतो आणि पश्यूल्स appears on the surface सांगितलं. These burst owing to the discharge to come out through the several openings of the skin. त्याच्यामधून मग पस यायला सुरुवात. मल्टिपल ओपनिंग असतात. जेवढे हे वसायकल्स असतात तेवढे ओपनिंग या ठिकाणी दिसतात आणि या सगळ्यांमधून वेगवेगळा याच्यातून वेगवेगळा पस यायला सुरुवात. लक्षात. द sieve like or cribriform appearance of the carbuncle is pathognomonic. आता तुम्हाला sieve like स्ट्रक्चर म्हणजे चाळणी हे पाहिजे, कारण प्रत्येक ओपनिंग असते ते टिपिकल साईन असते. जेव्हा आपण असं दाबतो ना या प्रत्येक याच्यातून पस येतो. म्हणजे जसं चाळणी असते तशी ह्या ठिकाणची कंडिशन झालेली आहे. sieve like इट इज अ पॅथोजेनो टिपिकल पॅथॉलॉजिकल त्याचं जे हे आहे लोकल एक्झामिनेशनमध्ये आपल्याला sieve like स्ट्रक्चर चाळणीप्रमाणे लक्षण आपल्याला. These opening enlarge and ultimately coalesces to produce an ulcer at the floor of which lies the ashy grey fluff. आता हे
आपण ताजं लक्षण सांगितलं, म्हणजे 2-3 दिवसानंतर आलेला पेशंट, 2 दिवसानंतर जेव्हा त्याला कार्बंकल फॉर्म झाला त्याच्यानंतर सिव लाईक स्ट्रक्चर झालं. पण ह्याच्यामध्ये स्लपिंग प्रोसेस होणार असते कारण इन्फेक्शन आहे तिथे. तर हे सिव लाईक जे स्ट्रक्चर आहे हे सगळं स्ट्रक्चर कॉलन्सेस म्हणजे एकात एक मिसळून जाते. म्हणजे वसायकल अस्पष्ट होऊ लागतात आणि अस्पष्ट झाल्यानंतर त्याचा एक मोठा असं फॉर्म होऊ लागला. तर मोठा अल्सर बनून जातो याचा. हे सगळे वसायकल सगळे एकत्र होऊन जातात, म्हणजे एकात एक मिसळून जातात, एकत्र नाही होत. ते सगळं डिजेनरेटिव्ह चेंजेस होतात त्याच्यामुळे हे सगळे एकत्र होऊन हे असं मोठं अल्सरचं एक फॉर्मेशन होते आणि हा असा मोठा अल्सर फॉर्म. आणि याच्यामध्ये स्लप फॉर्मेशन. स्लप मीन्स गँग्रीनस पार्ट ऑफ द रिमेनिंग टिश्यू. तिथे तर तो स्लप ॲशी कलरचा असतो, म्हणजे भुरकट कलरचा एक विशिष्ट प्रकारचा डस्की कलरचा त्या ठिकाणी ॲशिस ग्रे स्लप होतो. फायनली दिस स्लप सेपरेट लिव्हिंग द evacuated granulating surface which heals by itself. मग हा स्लप पूर्ण सेपरेट होतो, त्या ठिकाणी डीप असा कॅव्हिटी तयार होते आणि मग तो स्लप सेपरेट झाल्यानंतर त्या ठिकाणी इट heals by itself. The resistance of the individual is poor as in diabetic subject. The sloughing process may extend deeply in the muscle or even bones. म्हणजे वरून जरी एखाद्या कार्बनकलची पोझिशन आपल्याला खूप छोटी वाटत असली तरी नेवर अंडर एस्टिमेट द कार्बनकल, कारण तो वर वाढण्यापेक्षा डीपर स्ट्रक्चरमध्ये जास्त डिजेनरेटिव्ह चेंजेस करत असतो. म्हणून इट मे इरोड अप टू मसल ऑर बोन ऑल्सो. म्हणून डायबिटिक पेशंटला जेव्हाही कार्बनकल दिसेल तर पहिले शुगर किंवा डायबिटिक आहे का ते विचारा आणि नंतर त्याची ट्रीटमेंट करा. कॉन्स्टिट्यूशनल सिम्पटम्स अँड टॉक्झिमिया मे व्हेरी अकॉर्डिंग टू डिग्री ऑफ रेजिस्टन्स ऑफ. आता त्याचं टेम्परेचर येणे, जनरल टॉक्झिक लक्षणं दिसते ते पेशंटच्या याच्या इम्युनिटीवर किंवा त्याच्या रेजिस्टन्सवर अवलंबून असते. बट इट इज कार्बनकल इज अ व्हेरी सिरियस थिंग इन डायबिटिक केसेस. हे झालं पूर्ण इन्फ्लमेटरी सोली. किती आहेत इन्फ्लमेटरी सोली? सेल्युलायटिस, एरिथेमाटस, ॲब्सेस अँड कार्बनकल अँड क्युरेम.